कोण आहे? मी जान्हवी. हा जान्हवी, ये ये ये, कमिंग कमिंग कमिंग. हे काय सर? हे टॅलेंट परीक्षा तुमची? माझीच म्हणायला हरकत नाही. म्हणजे काय आहे, स्मितुडी आमची फार हुशार आहे. मुलांची परीक्षा संपली मग ते सैतान घरी थांबणार म्हणून स्मितुडीनी त्यांना टॅलेंट परीक्षेच्या क्लासला घातलाय. म्हणजे मुलं क्लासला आणि स्मितुडीची आई घरी आराम करायला मोकळ्या. मुलं क्लासला जाणार आणि त्यांचे प्रोजेक्ट त्यांचे बाबा करणार. का पण तुम्ही का? मुलांनी सांगितलं आम्ही क्लासला जातो पण आम्ही प्रोजेक्ट किंवा होमवर्क करणार नाही. मग कसला क्लास? मुलं क्लास करतायत हे पाहूनच तिचा कंठ दाटून आला. तिने मान्य केलं की मुलांनी फक्त क्लास करायचा आणि क्लासचं होमवर्क आणि प्रोजेक्ट त्यांच्या बाबांनी करायचं. बापरे. तुला सांगतो जान्हवी, काल मी स्मितुडीला घेऊन पाणीपुरी खायला गेलो. स्मितुडी माझ्या समोर पाणीपुरी खात होती. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत होतो. तशी ती माझ्या समोर आली. तिने माझ्या डोळ्यात डोळे घातले आणि रोमॅन्टिक आवाज काढून विचारलं, काय बघतोस रे? मी म्हणालो, थोडं हळू खा. माझ्या तोंडात एकही पुरी जात नाहीये. भैयाच्या हातातून पुरी निघाली की ती गप्पन तुझ्या तोंडातून पोटात जाते. याच्यावरती माझ्यावर चिडली. म्हणाली, तू रोमॅन्टिक नाहीयेस, कसा अगदी ढ आहेस. मी म्हणालो, ते मी तुझ्याशी लग्न करून सिद्ध केलेलं आहे स्मितुडी. त्यावर ती पाणीपुरीची प्लेट माझ्या तोंडावर फेकून निघून गेली. काय सांगू जान्हवी तुला माझी लग्न कथा. मी सांगून थकेन, तू ऐकून थकशील, पण स्मितुडी थकणार नाही. थांब, मी तुला निबंध वाचून दाखवतो. सर ते 2च मिनिटं लागतील. कशावर आहे निबंध? गायीवरचा निबंध आहे. आमच्या मुलांसाठी लिहिलेला आहे. ऐक. गाय. गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे. गायीला 2 शिंगे असतात. गायीच्या शेणापासून उपयुक्त असे खत बनवले जाते. गायीला 4 पाय असतात पण प्रत्येक पाय वेगवेगळा असतो. 2 पायांमध्ये गॅप असते. गायीचे डोळे मला आवडतात कारण ते माझ्यासारखेच गरीब दिसतात. गायीला सुद्धा स्मितुडीची भीती वाटत असणार. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. साहेब, काय काय आहे तुझं? गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात असं तुम्ही म्हणत होतात का? काय झालं? काय पण तुला काय झालं त्याचं? साहेब, मी रोज गायीला नमस्कार करतो. हो. आणि तिच्याकडे एकच मागणं मागतो की हे गोमाते, मला काही देऊ नकोस. गाडी नको, बंगला नको, सुंदर बायको नको. फक्त तुझ्या पोटातील 33 कोटी देवांना मला 1-1 रुपया द्यायला सांग. 1 रुपया? अरे म्हणजे 33 कोटी रुपये झाले. हो, आणि आपले देव श्रीमंत असतात, त्यांच्यासाठी 1 रुपया म्हणजे काहीच नाही. जातोस का आता? 33 कोटी कसले रुपये मागतोस? हे ना फालतू बडबड करता तुम्ही, तू आणि ती गीता. कामाचं विचारलं की बोंब असते सगळी. जा लवकर. कशाला आला होतास? जान्हवीताई, तुला बाहेर. जान्हवीकडे काम आहे तुझं? मग आल्यावर चोंबड्यासारखं मला का बोललास? पहिल्यांदा बोल तुझ्याशी. जान्हवीताई, तुला भेटायला कोणतरी बाई आल्यात बाहेर. हो का? त्या काल नाही का आल्या होत्या? कस्टमर आहेत त्या. अच्छा अच्छा. सर, मी आलेच. सर, या लोनच्या फाईल्स आहेत, व्हेरीफाय केलंय, पण तुम्ही एकदा चेक करून घ्या. तू बघितलंस म्हणजे काय हरकत नाही. बघ, तू काय देणे करायसारखं उभा आहेस? काय राहिलंय आता तुझं? साहेब, तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुमचे डोळे गायीसारखे आहेत? बघतोस डोळ्यात डोळे घालून. बघ, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. येतो वरती, येऊ आणखी वरती. डोळे गायीसारखे आहेत का विचारतोय? बैलासारखी शिंग मारून फोडीन तुझे डोळे मी. चला आता काय लोनची स्टेटमेंट. अहो, ऐकलत का? कान उघडे आहेत माझे.
नुसतं कान उघडे असून काय उपयोग? लक्ष आहे का? ते निंबाळकर वकील म्हणत होते पुढच्या आठवड्याची तारीख आहे, कोर्टात हजर राहावं लागेल आपल्याला. काय होणार हो आता? जानूचं कसं होईल ना याचीच काळजी लागली मला. असं वाटतं उगाच आई झाली, सतत आपल्या आयुष्यभर पोरांची काळजी करत बसायचं. हे बघा, एक तर प्रेम तरी लागतं, नाही तर पैसा तरी लागतो. जानू पुढे त्या दोन्ही गोष्टी नाहीयेत. आई तिच्या लेकराच्या नशिबात वाढून ठेवलंय कळत नाही मला. अहो काय हवंय आता तुम्हाला? कशाला धडपडताय? मला जे हवंय ना ते तुला या जन्मात नाही देता येणार. अहो काय हवंय सांगा तर. मनशांती हवी मला. झालं, काढलत ना भांडण उकरून. त्या गोखल्यांचा राग माझ्यावर कशाला काढताय तुम्ही? हे बघा, आता आपापसात भांडून ना काही एक होणार नाहीये. गोखल्यांना घटस्फोट हवाय ना तो ते मिळवणारच. त्यांच्याकडे पैसा आहे, वकील विकत घेतील ते. आपण मात्र बसू टाळ कुटत. माझं मेलीचं पटत नाही ना तुम्हाला, आणि मला मेलं बोलल्याशिवाय राहवत नाही. निंबाळकर वकील म्हणत होते अजूनही पोटगी मागू शकता तुम्ही. हे बघा, जानू आणि तिच्या बाळाच्या भविष्याचा विचार करूनच बोलते. त्याला ग पोटगीस काय, डिवोर्सही नकोय आपल्याला. जानूचा संसार सुखाचा व्हायला हवाय आपल्याला. त्यातच हित आहे सगळ्यांचं. हो, हे आपल्याला कळतंय, पण त्यांना कळतंय का? त्यांना संसार हवाय का जानू बरोबर? नकोय. आणि आपण तो किती वाचवायचा प्रयत्न केला ना तरी डिवोर्स व्हायचा असेल तर तो होणारच, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. कला ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात बोलू नये आपण. माझा थोबाड बंद करून काय होणार आहे? त्या गोखल्यांचं पाणी ना मी चांगलंच जोखलेलं आहे. महा बनेल माणसं आहेत ती सगळी, एकापेक्षा एक. आणि जानू त्या म्हातारीच्या मागे लागलेली आहे. त्यांचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे ह्याच्या. ती म्हातारी ही तर सगळ्यात महा बनेल. काय काय खेळ खेळतील जानूशी सांगता यायचं नाही. सगळी धूर्त माणसं, धूर्त. आणि त्या म्हातारीला तर एक नाही दोन नाही अगदी 4-4, 5-5 संसार मोडण्याचा चांगला अनुभवच आहे ना गाठी. कला तोंडाला लगाम घाल जरा तुझ्या. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. अगं वय काय त्यांचं, मान काय त्यांचा. काय करायचंय आपल्याला त्यांचा मान घेऊन? का दीड दमडीचा फायदा आहे का कधी? अगं परमेश्वराला तरी घाबर. माणसानं घाबरत नाहीसच तू, परमेश्वराला तरी घाबर. वरून बघतोय तो सगळं. मी कशाला घाबरू? हा, मी काही केलेलं नाहीये. कर नाही तर डर कशाला? आणि ज्याने कोणी माझ्या जानूचा संसार मोडला असेल ना त्याला जी काही शिक्षा व्हायची असेल ना ती होऊ दे. कला, ए कला, काय झालं काय? अगं झालं काय तुला? पाणी देतो तुला, पाणी देतो. कशाला उठलीस अशी एकदम? पाणी घे अगं, पाणी घे थोडं, पाणी घे. काय होतंय काय? सरळ सरळ बस, जरा पाय सरळ कर. सरळ बस, पाणी पी, पाणी पी थोडं. May I come in, sir? येस, कम इन. साहेब, साहेब ते म्हणजे काही प्रॉब्लेम आहे? नाही साहेब, ते प्रॉब्लेम नाहीये. वकील साहेबांचा फोन आला होता. वकील साहेब? साहेब ते डिव्होर्स लॉ आहे. साहेब पुढच्या आठवड्यात आपली तारीख आहे. आपल्याला कोर्टात हजर राहावं लागेल सर. साहेब, हां, थँक्यू. मिस्टर वेद पाठक, मी बघतो काय करायचं ते. थँक्यू. ठीक आहे सर.
ही पण गोष्ट नक्की सांग हा, कळलं ना? आणि हा महत्वाची गोष्ट गीता, गीता, मी बाईक चालवत असताना सतत माझ्या कानांशी गुणगुण करायची असते तुला. पण नंतर वेळ मिळत नाही आपल्याला. घरी गेल्यानंतर एकत्र असतो ना पण. तुझ्या आईसमोर मला बोलता येत नाही. मग झोपायला गेल्यानंतर बोलू शकतो. तोपर्यंत जेवण झालेलं असतं ना. पण जे बोला, काय बोलायचं तुम्हाला? आईला सांग मी सकाळचं खाणार नाही. गीता बनवेल म्हणावं ताजं आत्तासाठी. काय? आणि असं कसं सांगणार मी? असं कसं सांगणार म्हणजे? तू काय सकाळच्या पोळ्या खाणार आहेस का? गीता, अगं सकाळच्या पोळ्या आहेत त्या, आणि मला सवय आहे खायची. मनीष, आता तुझं लग्न झालंय. बरं मग तू तुझ्या सवयी बदल आता. अरे, मी तुला कधी असं सांगितलंय का की गीता आता तुझं लग्न झालंय, हा आता तुझ्या सवयी बदलायला हव्यात, असं सांगितलंय कधी? मी तशी वेळच येऊ दिली नाही कधी. मी माझ्या सवयी कधीच बदललेल्या आहेत. हो, कोणत्या कोणत्या सांग बघू, कोणत्या? आमच्याकडे फक्त दुधाचा चहा बनवतात. तुमच्याकडे येऊन मी पाण्याचा चहा प्यायला लागले. आमच्याकडे भाज्यांवर तेलाचा तवंग असतो. तुमच्याकडे मी तुमच्या पद्धतीने भाज्या बनवल्याही आणि खातेही ना. आमच्याकडे रोज 2 भाज्या असतात जेवणासाठी. पण तुमच्याकडे येऊन मी एका भाजीत समाधान मानते ना. मला एसी शिवाय होत नाही, पण मी रोज पंख्याखाली झोपतेच ना. ओके ओके, मग आता एवढ्या सगळ्या सवयी बदलल्यास तर अजून एक सवय बदल ना. सकाळचं अन्न संध्याकाळी पण खात जा. पण सगळं मी एकटीनच का बदलायचं? तुझ्या घरच्यांनी पण बदललं पाहिजे ना थोडं. आणि का? मी मुलगी म्हणून? नाही 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 नाही, त्या वादात अजिबात पडू नकोस. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी आईशी बोलतो. पण आजचा दिवस जरा कळसोस. म्हणजे आज आईने जे काही जेवण केलंय ते आपण आता जेवूयात. उद्यापासून तू म्हणशील तसं करू, चालेल? हाय हाय. हाय. आज उशीर? अरे काम करत असते ती उशिरापर्यंत. महत्वाचं होतं. अच्छा, महत्वाचं काम. आणि काय विशेष? नथिंग. तू सांग. माझ्याकडे हा जान्हवी, ऍक्च्युली मला तुला सांगायचंच होतं. मला श्रीची एक गोष्ट खूप खटकली, अजिबात नाही आवडली मला. नक्क तुला तुझ्या बॉसची एक गोष्ट खटकली? गीता प्लीज, आता जान्हवीची न्यूज कळल्यापासून मी तुमच्या गटात आहे ना. बघ जान्हवी, सगळं बाळासाठी, तुझ्यासाठी नाही. जान्हवी ही माझी बायको आहे का वैरीण आहे? मी मैत्रीण आहे. मैत्रीण आहेस? मग फक्त जान्हवीचीच, माझ्याशी कधी मैत्रिणीसारखं वाग ना. अरे एक मिनिट, तुम्ही आपापसातले वाद नंतर सोडवा बघू. मला सांग ना, काय खटकलं श्रीचं? अरे हो, ते सांगायचंच राहिलं. जान्हवी, तुला तर माहितीये श्री ग्रीन टी अजिबात पित नाही. त्याला चहा लागतो. पण नंदनच्या बहिणीच्या सांगण्यावरून श्री हल्ली ग्रीन टी प्यायला लागलाय. आय मीन, कॅन यू इमॅजिन? कोण कुठली ती नंदनची बहीण, तिचा काय संबंध, आणि हा का तिला एवढं महत्व देतोय? तिच्या सांगण्यावरून ग्रीन टी प्यायला लागला श्री. मला नाही आवडलं अजिबात. ती बहीण मीच आहे. म्हणजे नंदनजीला बहीण म्हणतो आणि जी श्रीला ग्रीन टी पिण्याचा आग्रह करते ती बहीण मीच आहे. ती तू आहेस? मला माहितीच नव्हतं हे. सही आहे. हो, आणि नंदन पण सॉलिड आहे. त्याने मला पत्ताही लागू दिला नाही. तो काय करेल रे बिचारा. पण चांगलंय. बरं चला, मी निघते. घाई आहे. ए हो, आम्हालाही निघायचंय. आई घरी वाट बघत असेल ना. बाय बाय. बाय बाय. काय झालं? देवा देवा. बाबा, तुम्ही मला कळवलं का नाही दुपारी? अगं मी म्हणत होते त्यांना, पण त्यांनी ऐकलं नाही ग माझं. अगं डॉक्टरांना बोलावलं होतं, काही फार झालेलं नाहीये, कमरेमध्ये उसण भरलीये फक्त. ते म्हणाले 2-3 दिवसात बरं वाटेल. ती कसली ठीक होते. मी काही आता या दुखण्यातनं उठत नाही ग बाई. आई काहीतरीच काय. अनु, मला वाटतं मला ना अर्धांगवायूचा झटका आलाय ग. आई डॉक्टरांनी सांगितलं ना कमरेत उसण भरलीये म्हणून. काहीतरी भलते सलते विचार करू नकोस तू. मला वाटतं तुझ्या सासरच्यांनीच माझ्यावर काहीतरी करणी केली असेल. आई प्लीज,
असं काहीही नसतं आणि ते लोक तसे अजिबात नाहीयेत. या सगळं करून सोडून मोकळं झालं तरी पण तू मात्र अगदी त्यांचाच काहीवार घेणार. ऐक 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 पुन्हा कळ येते ग बाई. आई तू आराम कर आता, फार विचार नको करूस. कसला आराम ग? धड झोपता येत नाहीये की बसता येत नाहीये की उठता येत नाहीये की काही करता येत नाहीये. देवा देवा, अरे कुठल्या जन्माची शिक्षा देतोयस मला देवा. आई ग आय 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 देवा, अरे एवढं चांगलं वागून शेवटी मलाच का रे ही शिक्षा? आई साधं दुखणं एवढा भाऊ का करतेस? थोबाड पडे ना तुझं. भाऊ करते काय? भाऊ करते मी. दुखतंय माझं. पहिले तुझ्या कमरेत उसण भरली असती ना तुला कळलं असतं. भाऊ करते म्हणे. अगदी उलट्या काळजाचा निपजलास रे बाबा तू. आईची काही जरा पण कदर नाही. आई आई तू शांतपणे पड बघू. मी स्वयंपाकाला लागते. नको नको अगं, अन्नावरची वासनच उडाली माझी. दुखणं ना आता मला घेऊन जाईल बहुतेक. तुझ्या लेकराचं तोंड काही बघता येणार नाही बाई मला. आई ग आई नको ना असं बोलूस प्लीज. कलापुरे, आपण जे काही बोलतो ना त्याला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. हो का? मग मी जेव्हा पैसा मागत असते तेव्हा नाही ऐकत तुमचा वास्तू पुरुष? हे बरं ऐकेल अगदी. तू आवर. मी आले. पिंट्या कायच ना रे. ए पिंट्या, बघ बघ काय ते. जरा जरा इकडे रे. अरे जानूच्या आजी सासूंनी तो सुकामेवा दिलाय ना, तो देणार आहे जरा. म्हणजे सुकामेवा खाल्ला ना की उसण भरलेली आहे ना ते कमी होतं म्हणतात असं ऐकलंय मी. आणि एखादं फळ पण दे रे मला कापून. त्या परमेश्वरा नारायणा कृपाळा. आई ग देवा देवा, अरे कसली 7.5 लावलीस रे माझ्या मागे. विठ्ठला नारायणा भगवंता कृपाळा. वहिनी मी काय म्हणते, मला सांग ना काही काम शिल्लक असेल तर मी करते. अगं काही नाही, एवढी भांडी पुसून ठेवायची बस. अगं तू असं करतेस दरवेळेस, सगळ्यांना पाठवून देतेस आणि स्वतः एकटी काम करत बसतेस. सगळे गेले ना की शांतपणे ओटा पुसायचा, भांडी धुवायची, पुसायची. खूप छान शांतता मिळते, अगदी मस्त. या सगळ्या कामाने तुला शांतता मिळते. तुझ्यासाठी हे काम आहे बेबी, माझ्यासाठी नाही. आज या सगळ्यावर खूप प्रेम आहे. खरंच शांतता मिळते. आणि सध्याही या अशा वातावरणातही मला तर कशानेच शांतता मिळत नाही. वाळ्याचे पडदे आणायला हवेत ना आता. उकाडा काय असंही होतोय आता. ए वहिनी, मी काय म्हणते, आपण ना सगळ्या जणी एकाच खोलीत झोपूया. म्हणजे एकच एसी लावलेला बरा ना. सगळ्याच खोल्यांमधले कशाला एसी जाळायचे? नको बाई, मला ना एसी नाही जमत. आणि ते श्री पण म्हणतो ना काय ओझोन होल वगैरे काहीतरी, नकोच तो एसी. आणि आपण ना आपल्या तब्येतीचा विचार करावा बघ. होय, तब्येतीवर ना आठवलं बेबी, तो आपला वॉटर फिल्टर आहे ना, बिघडलाय. सगळंच बिघडलंय वहिनी, घराचं तंत्रच बिघडलंय. कबूल आहे बेबी, पण अगं वॉटर फिल्टर दुरुस्त करायला हवा ना. हे असं अशुद्ध पाणी कसं पिणार आपण? हो, मी करते उद्या त्या कंपनीला फोन. झालं बाई, चल झोपायला जाऊया. नको, मी थांबते थोडा वेळ इथेच. अगं चल की. अगं बघू ना, मला तरी इथे शांतता मिळते का? अगं बाई 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 बाई. अगं जानू, अगं नुसती आगाग होते ग.
हो हो आई, आताच ऑइंटमेंट लावलंय ना, एक 5 मिनिटं थांब, तुला बरं वाटेल. काय मेला तो डॉक्टर तरी, एवढ्या गोळ्या खायला देतोय पण काय आराम पडेल तर शपथ ना. आई अगं त्या औषधांचा परिणाम व्हायला थोडासा वेळ तर देशील. आणखीन किती वेळ हवा ग? आता मी काही जगत नाही बाई. बघ पुन्हा तेच सुरू झालंय तुझं. छानू छानू पिंट्याची काळजी वाटते ग. आई मी आहे ना. तू काय करणार आहेस? एक तर तू 2 जीवांची नवऱ्याने टाकलेली,